शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या टरबूज उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी पाहतोय। हा जो प्लॉट आहे 1 महिन्याचा झालेला आहे, पण शेतकऱ्यांसाठी जे आहे मागच्या वर्षी ज्या चुका झाल्या आपल्या टरबूज उत्पादन घेताना, मागील वर्षी काय झालं, शेतकऱ्यांनी जे आहे लागवडी लवकर केल्या, त्यानंतर जे आहे थंडी जास्त असल्यामुळे काय झालं, वाढ वगैरे जास्त लोकांनी वाढीवर जास्त काम केलं। पण आपल्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो, आपल्याला जे आहे वाढीवर जास्त काम न करता सेटिंगसाठी काम करायचं आहे। आता या ठिकाणी पहा, ही टरबूजाची सेटिंग होते, म्हणजे आता कसं आहे त्याची फुलकळी वगैरे हे येणार आहे, म्हणजे या अवस्थेत आपल्याला काय आहे फॉस्फरस आणि नॉर्मल पोटॅश या खतांची आवश्यकता आहे। त्यामध्ये आपण काय करायचं आहे, 58-18 आहे, 5-55-17 आहे, ह्या ग्रेडचा आपण वापर करायचा आहे। मागील वर्षी जे आहे शेतकऱ्यांनी जास्त काय झालं, जर नुसतं वाढीवर काम केलं, फॉस्फरस या लेवलला कमी दिलं, म्हणजे काय होतं नायट्रोजनयुक्त जास्त खतं दिले, वाढ जास्त होऊन जाते, नर फुलं जास्त येतात आणि मादी फुलांची संख्या ही खूप कमी येते आणि सेटिंग ही खूप कमी राहते। आणि बरेचसे शेतकरी काय करतात, फ्लोरस सुद्धा रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करतात। त्यावेळेस काय करायचं आहे, रासायनिक कीटकनाशकांची फवारणी आपण टाळायची आहे। आपण काय करायचं, आता फ्लोरा अवस्थेत आहे बायोपेस्टिसाइड फंगीसाइडवर जास्त जोर द्यायचा आहे। जास्त जोर द्यायचा म्हणजे रोग आला तर, म्हणजे भुरी वगैरे असेल, डावणी असेल, त्या हिशोबाने ते बुरशीनाशकांची फवारणी घ्यायची। म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की जे आपल्याला वाढीवर जास्त काम नाही करायचं आहे, टरबूजाची सेटिंग होण्यासाठी त्याच्यावर जास्त काम करायचं आहे। त्यासाठी जे आहे वेळोवेळी जे तुम्हाला मार्गदर्शन लागणार आहे आपल्या सत्यम ॲग्रोकडून भेटणारच आहे। माझा जो नंबर आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी जो आहे तो स्क्रीनवर अवेलेबल आहे, त्याच्यावर तुम्ही मला संपर्क करू शकता। आणि टरबुजामध्ये कुठेही जर आपल्याला अडचणी येत असेल तर त्यासाठी मला कॉन्टॅक्ट करायचा आहे, जेणेकरून आपल्या सत्यम ॲग्रोकडून तुम्हाला वेळेवर जे आहे स्पॉटवर लगेच मार्गदर्शन भेटेल। अधिक माहितीसाठी सत्यम ॲग्रो आपला जो पेज आहे तो फॉलो करून घ्या। धन्यवाद।